तर काही स्वागत आहे तुमचं भाई आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये भाई. सकाळपासून जसा उठलोय तसा काम करून राहिला आणि कोंबड्याच आवरलं, कोंबड्याच आवरून नाही. झाड तोडायला एक जण आला, झाड तोडलं, अख्खा झाड वाहिलंय. आज रविवार होता भाई, आज पण काम करावं लागतं. कधी कधी असं वाटतं एखाद्या जंगलात जाऊन तपस्या करीत बसायची, सगळी मोह माया सोडून आपल्या कटाळा आला. आता थोडासा फ्रेश होतो, मग असं कसा कोरडा पाडा पाणी पितो आणि रत्त्याकडे जातो. तर झालाय तुमचा तयार, बुट्टा बिट्टा घालून आपली गाडी भेटत तुम्हाला डायरेक्ट दत्ता भाऊ पण चला. तर गाईज मी आलतो दत्त्याकडं, दत्त्या गद्दार आहे का. मी इतक्या उन्हात आलो, ऊन किती आहे तुम्हाला माहित नाही आता आमच्या तिकडं. इतकं बेकार ऊन आहे आणि एवढ्या उन्हाचं मी याच्याकडे आलोय आणि चाललाय. मला म्हणतो नंतर एवढंच काय मग मला येता काम असतात मला. आता रविवारच्या कामाला बोल कॉलेजमध्ये जे सर आहे त्यांच्या तिथं काहीतरी काम आहे बांगल्यावर त्यांच्या, आणि तेच चाललं. दत्ते दत्ते हो, गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. मी काय तुला एक उपाय सांगतो, आपण दोघं जंगलात जाऊ, तपस्या करीत बसू. हे लोकांना त्रास दिलाय आम्हाला, घरच्यांनी बाहेरच्यांनी सगळे ताण दिलाय. कोणता पिक्चर बघू राहिला डीजे ओ. तर भाई तीन धोका दिला, निघून गेला. मी आलो गावाकडे, नाश्ता पाणी केला आणि आता थंड थंड पेलो. गावऱ्या एकदा स्माईल करतो, स्माईल केली तसं नाही असं काय स्माईल आहे गावऱ्याची. परत आहे का इकडे पण कॅमेरा असं बघत नाही असं मनापासून पुरे बघून कशी स्माईल करतो तशी स्माईल एवढ्याची केवढी अशी नाही ते दात आता इथून जातो त्याच्याकडे, कारण त्याला यायला गाडी नाही आता, त्याचं काम झालं. त्यामुळे फोन करतो तुला, त्याला घेऊन येतो. त्याच्याकडून खर्च घेतो आहे गाडीवर आम्हाला. त्याला म्हणतो बिर्याणी जागा, बिर्याणी मोठा विषय करून टाकतो काय. बॉय बॉय तर भाई एवढे वाट बघून आता शेतात ते आलाय, डायरेक्ट हॉटेलला घेऊन आला भाई. आपल्याला हॉटेल सिटीला घेऊन आला. त्या म्हणला असतो जेव घालतो. काय मागितलं? एक व्हेज बिर्याणी, एक नॉन व्हेज बिर्याणी. चिकन बिर्याणी मागितलं, एक व्हेज बिर्याणी मागितली. तर एक चिकन खात नाही. मी सगळं मी येतो तापमध्ये आले काही म्हण बरं का, मी सगळे भारी आले. त्याच्या म्हणतो मी चालू बाहेर आलं. ते मस्त बघ टापमध्ये दिसतील. मेजर सूर्या अय सूर्या तू कटिंग कर ना, ते मेजरवाला लय भारी दिसतील खरंच ना. मेजरवाला कटिंग कर ना, नको बघू मला फट नाही पडत तुला. एक बार कट आणतो केस वाढव. तर भाई आमचा ऑर्डर देऊन झाला असं का तुम्ही अर्धा तासानं आम्ही नुसतं इथे बसलो पाणी पिऊन बसले इथून आवडलीच. मला आता सोपेवर राहिली हमारे बोचको बिर्याणी आहे ना, मला भूक लागली. काय म्हणला अंकल? मच्छरदानी आहे काय म्हणतो ते अंकल? मच्छरदानी बहुत खाऊ आहे ती खावाने. भूक तर लय लागली. सकाळी जेवलो नव्हतं भाई, सकाळी काम करत होते. दादा रातचे भजे खात, रातचे भजे कुरड्या घालतात. रात्री भजी तिचे काय कम केलं काय विषय होता? त्याचे दाजी दिदी आलते, त्याच्यामुळं रात्री रस आमरस भजे कुरड्या घालत्या. तिच्या सकाळी जाते तेच खात होतं. मी गेलो तो रातचं खात होतो, कुरकुरे खात होतो दुकानात. तर भाई आली आपली बिर्याणी, याची व्हेज बिर्याणी, आपली चिकन बिर्याणी. लिंबू पिवळी पिवळी चाललाय आता दान खायला. खातो आता नंतर भेटतो. मला भूक लागली आता, मला दोन पाय असेल तुम्ही आता बारीक जाऊन खायला मला. तर भाई झालं जेवण. क्वालिटी कशी नाही भाई, एकदम थर्ड क्वालिटी. तिखट होतं.
त्यात त्याला घामपूस बोजू खातो जाते. काय करतो भाऊ, पैसे द्यावं लागेल. मी तर दिलंय टाकून एवढा जाय नसते आता काय कर. तर काय झालं खरी बाई आपली कोंबड्याची खाद्याची कोणी आणली एक मकाचा पांगा. मला आता झोप आली. मेरे को चावी दे, मैं जाता. आपण मैं जाता. तू दिसा कॅमेरा ते काळा शर्ट घातलं काळं तोंड जाते तू नुसतं काळ दुसरा जंगल फिल्टर लाव, तेवढं कटिंग करून गोर करू. इथं देवानेच ना गोर नाही गेलो तुला मी कुठं गोर करू करू शकतो. नाही करू शकत. तिथं देवाने नाही केलं मी कसं काय गोर करू. तुला काय म्हण, लिंबाची सावली तुला पटस. झोपत काहीच भेटतो बाबा. बाळा अरे थांब ना झोप. गुड नाईट मुतून झोपा. बाय बाय. मला पण झोप. तर घ्यायचे भला माणूस का मला झोपून नाही आला. 500 रुपये दिलेत त्याने. 500 देतो ते मला 500 देतो मग मला घरी सोड. त्याला 500 देतो पण घरी सोड आणि तेवढाच जायचं त्या सोळाला आता ऊन पा बाहेर गप ना दळ्या आता काय आंधळ्याला होत आहे काय. अरे आता वाचला का वाटू मला पण येत बाबा एवढ्या उन्हात सोडायचा 500 रुपयासाठी. विषय 500. विषय 500 ब्लॉक म्हटलं विषय 500. जातो याला सोडून येतो याला लई त्रास देतो आहे का तर पैसे. तर भाई विषय असा चाललाय का आता एक प्रँक कॉल करून राहिले. नाही भाई नाही तिला फोन लावितो मी. विषय पाहतो मी 2 मिनिटं. असं नको आंधळायचं. असं पटांगणात आवाज येत नाही. हॅलो 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 हॅलो. काय करते. काय नाही रे, काय जेवण बनव. जेवण बनवते. हा पाहुणे येणार आहेत ना आमचे. हा का. हो. हो तू का. काय करतोय? मी बसलोय. बसलोय. हा ऐक ना. हा हॅलो. हा बोल की. अरे विषय असा झाला माहितीये का. हॅलो हॅलो. हॅलो. हा बोल आता. अरे म्हणलं मग एक जेफ होती जुनी. तर काय झालंय तिचं लग्न ठरलंय बरं का. हा ती म्हणजे आपण पळून जाऊ. हा. अरे बापरे. ऐक ना. हा मग मग तुला घेऊन येऊ का तुझ्याकडे पळून. काय काय अरे पुण्यात घेऊन येऊ का तिला तू तुझ्याकडे. तू पळून घेणार की नाही? अरे खरं ना. खरं की काय? हा दाजी सपोर्ट करून राहिलाय. दाजी सपोर्ट. हा अरे दाजी सपोर्ट करून राहिलाय. हा काय. हा मग घेऊन येऊ का तिला तुझ्याकडे. हा पण इथे राहणार कुठं माझ्या घरी. अरे मग तेच ना राहायची सोय कर ना तू. दाजी लय अरे दाजीने सपोर्ट केला पाहिजे उलट. काय बोलते तू. काय काय. दाजीने उलट सपोर्ट केला पाहिजे. बघू मी विचारते. हा मग घरच्यांना नाही माहिती का? नाही ना. अरे बापरे, पागल तरी करू नको. अरे ती बोलते मी असं करेन तसं करेन जीव देईन म्हणते. काय काय. जीव देईन म्हणते ती. काय करू मग. तुला घरी घेऊन येते तिथं कोठा घेऊन येते मग तुझा बाप मग नाही ना तसं तर नाही जमत ना. नाही का. हा हा. मग आता जाऊतो पुण्याकडे. काय? राहणार तू तो विषय. अरे मग तेच ना काहीतरी सोय कर ना. बरं मला वेळासाठी थोडा. किती वेळ लागेल तुला. म्हणजे तुम्हाला तुमचा प्लॅन कधी ते तू सांग. प्लॅन ती बोलते आजच. आजच. अरे बापरे. मग काय करू. थांब मला 1-1.5 तास जरा विचार करा. बरं बरं चालतंय. मग तुला फोन करते. ओके ओके हो चालतंय. तेवढं कर राव यार काहीतरी कर. हो रे बाबा. चालतंय.
यायला नाही करतो नाही. आता बिर्याणीसाठी थांबला ते म्हणतो का येणार त्याला खरं वाटलं राव, त्याला खरंच वाटलं पोरगी पळून आणतो कोणाला खरं वाटत होतं, सांगू बरं होती. ते आता विचार करीत आधी कामाचा काम झाली आधी काम व्हायचा होता ना तर माहिती मी किती सिरियस झालं त्या टाइम. तिला नंतर बघून सांगतो मी की तसं काही नाही भाई, विचार करू नको. माणूस सिरियस होतो बरं काही खरंय तू. एकदा नगरला फोन लावली त्या पोराला घेऊन आला ते तेवढं सोडून येत होता त्याला एवढं म्हणत मला काय ते तुला बिर्याणी खायला मला जायचं तर बिर्याणी खायला, त्याला सोडून येत होता एवढं म्हणत मला जायचं कटाळा होता, पण आणला त्याला सोडावं लागेल. घालता नावाने तर भाई आलो त्याच्या घरी येऊ त्या इथं दिला सोडून लय मागा लागला तू पण दिलं नाही मला घरी, पण आम्ही 500 घेतले तसं आलो नाही. 500 रुपये दिले ते मग आलो. त्याला आता सोडे दिदी सोबत एकदम भयानक प्रँक कॉल केलाय तिनं. ते माझ्या एक्सचं नाव घेतलंय का मला तिची आठवणी राहिलं. माझे तिने नाव घेतलं ते कट करून टाकलं. तिला वाटलं ते सोबत जायचं. आठवण अशी आली की माझ्या एक मित्र होता शिव्या नाव होतं त्याचं. त्याचा फोन आला त्याला फोन द्याल तर आम्ही त्या दिवशी स्वप्न आम्ही सांगत आलो तर हा विषय असं झाला. मग मी त्याला कॉल केला होता तेव्हा ती माझ्या विषयी त्याचा फोन आला मला काय करतो म्हणलं काही नाही जेब सोबत बसलो ते काय खोटं बोललो दिवर तिच्याकडे फोन दिला तिनं काय म्हणा काय रे मेंगे शिव्या शिव्या माझ्यासोबत 2-3 महिने बोलला नव्हता माझ्या जेबनी त्या शिवी दिली. फोन केला माहिती काय रे मेंगे आला विषय तुम्हाला 2-3 महिने माझ्यासोबत बोलत नव्हतं. असा किस्सा झाला. जाऊ दे गेले ते दिवस राहिले ते आठवणी. या सोडे आता जातात घरी कामधंदे पाहतो आपले आता कामधंदे करावं लागतं. तर काही आता 5 वाजत आले पण मी दिलं सगळ्या कोंबड्या सोडून काही आतमध्ये आत काही बाहेर गेल्यात. मला काय गरज आहे सोडायचं कारण हे लाकूड तुटलं भाई शेवग्याचं लाकूड आहे कुजट असते त्या पाच्यात जाळी कच झाली जाळीला बांधलं. तर आता विषय असा करूत का येऊ पहिले गाडा लाकडं बांधू याला अंगल त्या अंगलला नंतर त्याला अशा उभे लाकडं बांधू आणि शेवग्याचं नाही लिंबाचं बांधू त्या बाहेर लिंबाचं लाकूड बाहेर मी एक लिंबाचं आणून ठेवलं ते असं आडं बांधायचं. एक लिंबाचं इकडे एक लिंबाचं मध्ये कोणतेच बांधले तरी जमत. तर आता हे विषय करायचा आपल्याला. आधी कोंबड्याचं पाणी ठेवतो मी 3 भांडी ठेवलेत 1 भांडं राहिले एवढं ठेवतो आणि मग कामाला लागतो. तर काहीच एक खोललंय मी सगळं. आता काय करतो इथं आडा बांधतो असा आडा इथून ते त्या अँगलपर्यंत म्हणजे असं जाळी ताण होणार नाही पाहिजे जाळी कच्छ आहे. असा विषय होणार नाही परत म्हणजे त्याचा लोड जाळीवर राहणार म्हणजे त्याचा लोड राहील ते अँगल ते अँगल आणि मग दांड्या. तर काहीच आपल्याकडे फायटर कोंबडा आहे बा पण ते सगळ्यांना भेटतो हे बा सगळी इकडे एकटे आणि फायटर आहे जातीन सगळ्याला भेटतो. काय विषय असं काहीच आहे असं बांधलंय आपण 1 तासाच्या मेहनतीनंतर असा विषय झालाय. आता हे मोडतोड होणार नाही कारण हे 3 लाकडं हे दर्शक याच्यावर डाऊट आहे मला पण हे 2 एकदम निभार आहेत. मधलं मेन आहे मधलं तर एकदम निभार आहे लिंबाचं लाकूड. आता जे वरचं आडं लाकूड बांधले त्याला असे दावे बांधलेत त्याच्यामुळे त्याचा काही विषय राहिला नाही. तारेला ताण होणार नाही अजिबात ओके करून टाकला विषय. तर गाईज आज आपल्या व्हिडिओची सेंचुरी पुरी झाली बाई 100 व्हिडिओ कंप्लीट झाले. हा म्हणजे हे व्हिडिओ पाडा 100 व्हिडिओ कंप्लीट होते आणि 100 व्हिडिओ कंप्लीट झाले आणि आपले सबस्क्रायबर झाले 542 आहेत. माझी म्हणावं असं काही हे नाही झालं आपलं ग्रोथ नाही झाली तर बघू भाई 200 व्हिडिओ पर्यंत होते 1000-1500 होते. तर आजचा ब्लॉग मी एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय भेटूया का नवीन अशा ब्लॉगमध्ये.